मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. जेव्हा नदीला पूर आला, जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं, मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्तीमध्ये इष्टापत्ती असते. एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे. एका गरीब कैकाराच्या घरी पाणी गेलं तर आमच्या गावातले 12 बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत, भांडे घेऊन गेलेत, त्यांना पांघरायला घोंगडी दिली, कंबळ दिलं, काय नाही केलं. आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री पंकजताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणत आहेत की ज्यावेळेस नदीला पूर आला त्यावेळेस गरीब बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी शिरले, त्यावेळेस वंजारी समाजाच्या माणसाने त्यांना राशन दिलं. मुळात हे त्यांचं वक्तव्य अत्यंत जात वर्चस्वाची भावना निर्माण करणारं हे वक्तव्य आहे. हे वक्तव्य उपकाराची जाणीव करून देणारं वक्तव्य आहे. माननीय मंत्री पंकजताई, आपण मंत्री आहात असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. मी आपणास सांगू इच्छितो की संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले आहेत आणि बौद्ध समाजाने तर डॉक्टर बाबासाहेबांना पूर्णपणे स्वीकारलेला आहे. वर्षानुवर्ष बौद्ध समाजावर हजारो वर्ष सामाजिक शैक्षणिक विविध अन्याय झाले, तरी हा समाज स्वाभिमानी आहे आणि आजही स्वाभिमानी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालून हा समाज आता प्रगती करत आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काम करता, याच भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था RSS आहे. याच RSSने अजूनपर्यंत महिलेला सरसंघचालक पद दिलेलं नाही, सरसंघचालक केलेलं नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून महिलेला समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्याचमुळे तुम्ही बोलू शकता. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, वंजारी समाजामध्ये काही मंडळी ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. मध्य प्रदेशला, तेलंगणा राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये, आंध्र प्रदेश राज्यामध्ये जातात. परंतु त्यावेळेस बौद्ध समाज त्यांना मदत करत असतो. ही भावना मदतीची असते. मग तुम्हाला मी प्रश्न विचारत आहे की आपण एवढे दिवस मंत्री आहात, या समाजामध्ये जी काही मंडळी आहेत ऊसतोड कामगार म्हणून काम करतात, यांना आपल्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला आहे का, हा माझा प्रश्न आहे. आपल्या खासदारकीचा, आमदारकीचा काही फायदा झाला आहे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, उपकार शब्द फक्त संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शोभतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचे संविधान लिहिले आणि या बहुजनांना न्याय दिला, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जे बौद्ध समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. याबद्दल आपण बौद्ध समाजाची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे. काय करतोय? ट्रेडिंग करतोय. तुम्हाला काय वाटतं, ट्रेडिंग करणं म्हणजे कम्प्युटर समोर दिवसभर बसून राहणं, एकदम फोकस करून कॉन्सन्ट्रेशन करून ट्रेड करायचं? अहो गेले ते दिवस. आता AI च्या मदतीने तुम्ही घर बसल्या निवांत